नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट, पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारे असे मेथीचे लाडू. योग्य प्रमाणात जर खाल्ले तर हे लाडू शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. शिवाय अत्यंत पौष्टिक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी त्याचा आस्वाद घेऊ शकता. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 किलो प्रमाणात खपली गव्हाचे पीठ आपण घालूया. खपली गव्हाच्या पिठाचे आपण लाडू बनवणार आहोत, त्यामुळे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहेत. शिवाय खायला अप्रतिम असे लागतात. आता इथे आपण गॅस बंद करूनच प्रथम 4 ते 5 मिनिटे अशा प्रकारे दाबून दाबून पीठ भाजून घेऊया. थोडासा सुवास आल्यावर 1 ते 2 चमचे थोडे थोडे तूप घालून आपण हे पीठ अगदी खमंग होईस्तोवर भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटे मी अगदीपणे पीठ भाजून घेतल्यावर 2 चमचे इथे मोठे तुपाचा वापर केला आहे. थोडे थोडे करूनच तूप घालायचे आहे. एकाच वेळेस तूप अजिबात घालायची नाही. लगेचच आपण अशा प्रकारे दाबून दाबून पीठ भाजून घेऊया. साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता पिठाचा रंग थोडा बदलला आहे आणि अगदी खमंग होईस्तोवर अजून आपण हे पीठ भाजून घेणार आहोत. दाबून दाबून अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे. अजून साधारणतः आपण अर्धा तास हे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. 1 तास हे पीठ भाजायला लागते आणि स्टार्ट टू एंड पर्यंत गॅस मंदच ठेवायचा आहे, म्हणजे पीठ अगदी एकसारखे भाजले जाते. तळाशी चिकटणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे कलत्याने तळाशी व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकसारखे दाबून दाबून पीठ भाजून घ्यायचे आहे. साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासानंतर पाहू शकता पिठाचा रंग बदलला आहे आणि खमंग होईस्तोवर असे पीठ आपण भाजून घेतले आहे. त्यातून तूपही रिलीज होत आहे. अशा प्रकारे तूप आपण रिलीज करून घेतल्यावर लगेचच आता हे पीठ एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. तोवर आपण एक एक करून जिन्नस यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. आता हे पीठ आपण एका परातीत काढून घेऊया. इथे हे एवढे पीठ आपल्याला भाजायला बरोबर 1 ते सव्वा तास लागला आहे. दाबून दाबून अशा प्रकारे अगदी खमंग होईस्तोवर आपण पीठ भाजून घेतले आहे, म्हणजे लाडू टिकण्यासही मदत होते आणि कच्चेपणाही पूर्णपणे आपण अशा प्रकारे दाबून दाबून पीठ भाजून काढून घेतलं आहे. लगेचच हे पीठ आपण थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर लगेचच त्याच पुन्हा कढईत मी व्यवस्थितपणे पुसून घेतल्यावर इथे साधारणतः पाव किलो डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे. डेसिकेटेड कोकोनटमुळे हे जे आपण लाडू बनवत आहोत त्याला तूप थोडेसे कमी लागते, कारण खोबऱ्यामध्ये तेल असते. अशा प्रकारे आपण पाव किलो प्रमाणात हे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे. तुम्ही सुके खोबरे किसूनही घेऊ शकता, पण सुके खोबरे किसून घेतल्यामुळे लगेचच ते भाजले जात नाही. हे फक्त 1 ते 2 मिनिटात भाजले जाते. आता अशा प्रकारे फक्त 2 ते 3 मिनिटे कढई गरमच आहे. अगदी हलक्या हाताने तळाशी चिकटणार नाही, करपणार नाही याची काळजी घेऊन मंद गॅस करूनच हे खोबरे आपण भाजून घेऊया. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता परफेक्ट असे आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतले आहे. लगेचच आपण जे गव्हाचे पीठ भाजून घेतले आहे त्याच परातीत आपण हे डेसिकेटेड कोकोनट जे भाजून घेतले आहे ते घालून घेऊया आणि लगेचच पुन्हा आपण बाकीचे जिन्नस भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे अगदी खमंग होईस्तोवर खोबरे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे लाडू टिकण्यासही मदत होते आणि लाडू खमंग असे लागतात. आता खोबरे आपण कढईमधून काढून घेतल्यावर लगेचच पुन्हा त्याच कढईत इथे मी साधारणतः 100 ग्रॅम मेथी पूड घेतली आहे. मेथी भाजून व्यवस्थितपणे मिक्सरमधून बारीक दळून घेतली आहे. आता त्यात आपण साधारणतः 1 मोठा चमचा तूप घालूया आणि व्यवस्थितपणे साधारणतः 3 ते 4 मिनिटे तुपामध्ये भाजून घेऊया. त्यामुळे हे लाडू टिकण्यासही मदत होते आणि थोडा मेथीचा कच्चेपणाही निघून जातो आणि थोडीसे कडूपणाही निघून जातो. म्हणून अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटे आपण मंद गॅस करूनच हे मेथीचे पीठ भाजून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर मेथीचे पीठ थोडेसे भाजून घेतल्यावर लगेचच आपण पाववाटी इथे जे हालीम असते ते मी इथे वापरत आहे. त्यामुळे शरीरातील
वेदना होतात त्याही दूर होतात. म्हणून अशा प्रकारे साधारणतः एक मोठा चमचा आपण इथे हालीम घेतला आहे. हालीम जर घालायचं नसेल तर स्किप करू शकता. हालीम खाण्याचे भरपूर फायदे आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे लाडवाच्या स्वरूपात खाल्ले तर सर्व गुणसंपूर्ण असे लाडूने आपल्या शरीराला पौष्टिकपणा मिळतो. आता साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत, म्हणजे मेथी आणि हालीम. आता लगेचच ते आपण जे गव्हाचे पीठ काढून घेतले आहे त्याच परातीत काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण इथे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. त्यामध्ये बदाम, काजू, मनुका, त्याशिवाय सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड्स हे सर्व मी इथे घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता. आता गॅस थोडा मंद करूनच आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटे हे ड्रायफ्रुट्स अशा प्रकारे व्यवस्थितपणे फुलेस्तोवर आणि खमंग असे होईस्तोवर आणि क्रंचीपणा येईस्तोवर भाजून घेऊया. अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे हा लाडू फारच खुसखुशीत आणि खमंग असा लागतो. त्यामुळे 5 ते 7 मिनिटे जरूर अशा प्रकारे अगदी फुलेस्तोवर आपण हे सर्व ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. पंपकिन सीड्स आता मी घालत आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता सर्व ड्रायफ्रुट्स अगदी फुलेस्तोवर मी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत. अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रुट्स आपण व्यवस्थितपणे फुलेस्तोवर भाजून घेतल्यावर लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. कोमट करून घेतल्यावर लगेचच आपण ते मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडमध्ये अगदी जाडसर अशी ही भरड तयार करून घेणार आहोत. आता लगेचच गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स मी काढून घेतले आहेत. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पल्स मोडमध्ये फिरवून घेऊया. हे मिश्रण आपण आता आधीच एक सर्व जिन्नस परातीत काढून घेतले आहेत. त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्सचे मिश्रण काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिले ड्रायफ्रुट्सची भरडही मी करून घेत आहे. पाहू शकता सर्व जिन्नस अशा प्रकारे आपण एकजीव करून घेत आहोत. आता स्वादासाठी आपण 2 मोठे चमचे वेलची जायफळ पूड घालूया आणि लाडवाच्या मिश्रणात एकजीव अशा प्रकारे करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करत असतानाच लगेचच आपण लाडवाला गोडवा यावा यासाठी इथे पाऊण किलो गुळ पावडर घेत आहोत. गुळ पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा खडे गुळ बारीक चिरून तुपामध्ये विरघळून घेऊ शकता. पाक अजिबात करायचा नाही. अशा प्रकारे आता गुळ पावडर घातल्यावर पुन्हा लाडवाचे मिश्रण कलत्याने एकजीव करून घेऊया, कारण हे मिश्रण फारच गरम आहे. थोडेसे कोमट आणि हाताला सोसेल इतपत झाले की लगेचच मी हाताने व्यवस्थितपणे गुळ पावडर सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे लावून घेणार आहे, म्हणजे गुळ एकसारखी सर्व मिश्रणाला लागते. आता साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतले आहेत. आता अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण 1 वाटी त्यामध्ये थोडेसे गरम करून घेतलेले तूप घालूया, म्हणजे गुळ पावडर सर्व मिश्रणामध्ये अगदी एकसारखी एकजीव होईल. थोडेसे कोमटच तूप इथे करायचे आहे. एकदम थंडगार तूप इथे अजिबात वापरायचे नाही. त्यामुळे हे लाडू टिकण्यासही मदत होतात आणि अगदी खमंग असे लागतात. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे अशा प्रकारे आपण एकजीव करून लाडवाचे मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. पण हे मिश्रण फारच कोरडे असे वाटत आहे. लगेचच स्मूथ असे टेक्स्चर यावे यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून आपण हे लाडवाचे मिश्रण घालूया. मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण व्यवस्थितपणे पल्स मोडमध्ये फिरवून घेतले आहे. अशाच प्रकारे राहिले मिश्रण व्यवस्थितपणे मी फिरवून घेतले आहे. पाहू शकता परफेक्ट असे लाडवाचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. लगेचच लाडू वळायला घेऊया. इथे मीडियम साईजचे मी लाडू वळून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे तुम्हाला हवे आहेत मोठे छोटे त्याप्रमाणे लाडू वळून घेऊ शकता. पाहू शकता परफेक्ट असा गोल गरगरीत असा मेथीचा पौष्टिक लाडू मी तयार करून घेतला आहे. एक लाडू तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे अजून मी एक दुसरा तुम्हाला वळून दाखविते आहे. पाहू शकता दुसराही अगदी परफेक्ट सहजतेने तयार झाला आहे, म्हणजे मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे. ना तूप कमी किंवा जास्त, परफेक्ट प्रमाणात आपण हे लाडू तयार करत आहोत. आता अशा प्रकारे दुसरा लाडू तयार करून घेतल्यावर बाकीचे लाडू आपण अशा
अशाच प्रकारे तयार करून घेऊया। पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत। अशा प्रकारे सर्व लाडू व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रमाणात साधारणतः 70 ते 80 लाडू तयार होतात, कारण आपण जे जिन्नस वापरले आहेत, गुळ पावडर पाऊण किलो, 1 किलो आपण गव्हाचे पीठ, त्याशिवाय जवळजवळ अर्धा किलो आपण ड्रायफ्रुट्स वापरले आहेत, त्यामुळे साधारणतः 2 किलोच्या वरती हे लाडू तयार होतात। इथे मीडियम साईजचे लाडू मी बनवले आहेत, त्यामुळे 70 ते 80 हे लाडू तयार होतात। जर छोट्या साईजचे गेले तर 100 पर्यंतही लाडू तयार होऊ शकतात। ऑर्डर ज्यांना घ्यायची असेल त्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण हे आहे। आता अशाच प्रकारे सर्व लाडू आपण बनवून घेतले आहेत। ते पूर्णपणे थंडगार करून घेतल्यावर अगदी स्टीलच्या डब्यात व्यवस्थितपणे स्टोअर करून घ्यायचे आहे। 3 महिने हे लाडू आरामात टिकतात। बाळंतीणच काय, सर्वांसाठीच हे लाडू फारच पौष्टिक आहेत। हे लाडू ऑर्डरसाठी बनवले आहेत। जर अशाच प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू ऑर्डर करायचे असेल तर लगेचच नम्रताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देत आहे, फक्त व्हॉट्सॲप करू शकता। अशा प्रकारे तयार झाले मेथीचे लाडू। हे लाडू पौष्टिक आहेत, शिवाय 3 महिने आरामात टिकतात। सर्वांसाठीच उपयुक्त आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा, आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा, शेअर करा, आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत, तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।